निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्या या कृत्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवरती ठेवण्यात आलाय। जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसंच उमेदवाराला कब्बशी चिन्ह द्यावं म्हणून दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती। निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे। ज्या जेसा मोटवानीसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 ब ची निवडणूकही आयोगाने आता रद्द केली आहे। इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय। काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। आपण बघू शकतो एका लोकसेवकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता। ही क्लिप आपण बघतोय महादेव जानकरांची अत्यंत व्हायरल झाली होती आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्याबरोबर आहे। आशिष, आपण बघतोय या तऱ्हेने लोकसेवकावरती ज्या तऱ्हेने दबाव टाकला जात होता, आता निवडणूक आयोगाने ही बाब गंभीर घेतली आणि आता या संदर्भात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। काय अधिक माहिती आहे? गडचिरोलीच्या देसाईगंजचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत दामोदर नान्हे यांना निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते आणि त्यानुसार त्यांनी देसाईगंजच्या पोलीस ठाण्यामध्ये लोकसेवकाला धमकावल्याप्रकरणी ची तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यानुसार जानकर यांच्या विरोधात तशा आशयाचा गुन्हाही दाखल झाला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे ही राज्य सरकार आणि स्वतः जानकर यांच्यासाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे। कारण आचारसंहिता लागू असताना हा प्रकार झाला आहे, ही त्याहून अधिक गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे या आगामी काळामध्ये या तक्रारीचं आणि या गुन्ह्याचं काय होते यावर जानकर या मंत्रिपदी कायम राहतात की नाही हे ठरणार आहे। अगदी खऱ्या मोठ्या परिश्रमाने हे मंत्रिपद मिळालं तर होतं, मात्र ते कितपत टिकतं असं वाटायला लागलं। गेल्या काही 2-3 अशा क्लिप्स त्यांच्या व्हायरल झाल्यापासून। धन्यवाद आशिष, ही माहिती दिल्याबद्दल। आशिष अंबाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।